गोरेगाव पोलिसांची मोठी कारवाई. गोवंश हत्ये प्रकरणी आंबाटोलीतील तिघांना अटक. गोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंशीय प्राण्यांची अवैध कत्तल केल्याच्या गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 31 मे 2026 रोजी ही कारवाई करण्यात आली असून या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार तहसील कार्यालयाजवळील तलावात गोवंशाचे अवशेष आढळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत गोरेगाव पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची चक्र फिरवली. तपासादरम्यान गोवंशाच्या कानावरील बॅच क्रमांकावरून महत्त्वाची माहिती समोर आली. अटक करण्यात आलेले आरोपी एक शाहिद इस्माईल शेख वय 29 वर्ष राहणार आंबाटोली घोटी, तौफिक हनीफ अली सय्यद वय 28 राहणार आंबाटोली घोटी, हनीफ रफिक शेख वय 45 वर्ष राहणार आंबाटोली घोटी या तिघ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारेही जप्त करण्यात आली आहेत. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 271, 272, 3 पोटकलम 5 आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5 आणि 9 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा विविध सामाजिक व धार्मिक संघटनांनी तीव्र शब्दात निषेध केला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गोरेगाव पोलीस करीत आहेत. सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे, गोरेगाव.